उमेदवार रोज सकाळी उठतात, मोबाईल किंवा लॅपटॉप उघडतात आणि एकाच वेबसाईटवर नवीन काही अपडेट आलाय का हे पाहण्यासाठी पवित्र पोर्टल रिफ्रेश करतात. पण अनेकदा पदरी पडते ती फक्त निराशा आणि प्रतीक्षा करा असा मेसेज. हो ना, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांची सध्या हीच दिनचर्या बनली आहे. अगदी बरोबर. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की जाहिरात नक्की अडकली कुठे आहे, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. 29 मार्च 2026 रोजी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्या नव्या आदेशांची बातमी आपण आज विश्लेषणासाठी घेतली आहे. नक्कीच. आणि ही बातमी वाचल्यावर असं लक्षात येतं की ही जाहिरात केवळ प्रशासकीय लाल फितीत अडकलेली नाही, ती एका अत्यंत क्लिष्ट अशा कायदेशीर आणि तांत्रिक चक्रव्यूहात उभी आहे. तेच तर आज आपण याच बातमीच्या आधारे संच मान्यता, बिंदुनामावली आणि पेसा कायद्याचे ते अदृश्य जाळे उलगडणार आहोत, कारण हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, कारण या प्रशासकीय आदेशांकडे केवळ एका बातमीची हेडलाईन म्हणून पाहता येणार नाही. वरवर पाहता हे सगळे शब्द म्हणजे रोस्टर, समायोजन, संच मान्यता हे खूप कंटाळवाणे आणि तांत्रिक वाटू शकतात. हो, ते तर आहेच. पण जर या प्रक्रियेच्या मुळाशी गेलो ना, तर समजतं की यावरच पुढची संपूर्ण भरती अवलंबून आहे. ही प्रक्रिया समजून न घेतल्यामुळे उमेदवारांमध्ये अनेकदा मोठा संभ्रम निर्माण होतो. बरोबर. तर मग जाहिरात कधी येणार या सर्वात मोठ्या प्रश्नापासूनच आपण सुरुवात करूया. बातमीत स्पष्ट लिहिले की शिक्षण आयुक्तांनी शिक्षक भरतीपूर्वी संच मान्यता आणि बिंदुनामावली पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. हो, संच मान्यता म्हणजे स्टाफिंग पॅटर्न. बरोबर. आता बातमीनुसार सध्या संचमान्यतेचं काम 90%हून अधिक पूर्ण झालं आहे. पण मला इथे एक व्यावहारिक प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे जर 90% काम पूर्ण झालंय, तर त्या 90% निश्चित झालेल्या जागांसाठी जाहिरात काढायला काय हरकत आहे? उरलेल्या 10% काम नंतर का नाही करता येणार? उमेदवारांना एवढी प्रतीक्षा का करायला लावायची? हा विचार वरवर पाहता सोयीचा वाटतो. पण हे बघा, तसं करणं म्हणजे प्रशासनाने स्वतःहून कोर्टात जाण्यासारखं आहे. संच मान्यता ही काही तुकड्या तुकड्यां करण्याची गोष्ट नाहीये. अच्छा, म्हणजे ते सलगच व्हावं लागतं. हो ना. आधी आपण हे समजून घेऊया की संच मान्यता म्हणजे नेमकं काय. कोणत्याही शाळेत प्रत्यक्षात किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ह्याच्या आधारावर त्या शाळेत किती शिक्षकांची गरज आहे हे शासनाकडून अधिकृतरित्या मंजूर करण्याची ती प्रक्रिया आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची पदे ठरतात. अगदी बरोबर. आता समजा शासनाने 90% जागांवर नवीन भरती तातडीने सुरू केली आणि नंतर उरलेल्या 10% शाळांची संच मान्यता पूर्ण झाल्यावर असं लक्षात आलं की तिथे विद्यार्थी संख्या घटल्यामुळे आधीपासूनच कार्यरत असलेले शेकडो जुने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, सरप्लस झाले आहेत. बापरे, मग त्या जुन्या शिक्षकांचं काय करणार? तेच तर, त्यांना नोकरीवरून तर काढता येत नाही. मला हे थोडं समजायला लागलंय. म्हणजे हे एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचं रिस्ट्रक्चरिंग सारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, जर कंपनीच्या एका शाखेतून 50 ग्राहक कमी झाले आणि दुसऱ्या शाखेत वाढले, तर कंपनी लगेच बाहेरून नवीन कर्मचारी भरत नाही. बरोबर. आधी पहिल्या शाखेतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या शाखेत हलवते. जोपर्यंत हा अंतर्गत ताळमेळ बसत नाही आणि खरोखर किती जागा रिकाम्या आहेत हे समजत नाही, तोपर्यंत HR नवीन नोकर भरतीची जाहिरातच काढू शकत नाही. अगदी नेमकं उदाहरण दिलं. याच अंतर्गत ताळमेळाला शिक्षण विभागाच्या प्रशासकीय भाषेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन म्हणतात. अच्छा, ॲडजस्टमेंट? हो. शासनाचा नियम अतिशय कडक आणि स्पष्ट आहे. आधी घरच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना इतरत्र सामावून घ्या, त्यांच्या बदल्या करा आणि त्यानंतर जेवढ्या जागा खऱ्या अर्थाने रिक्त राहतील त्यावरच नवीन उमेदवारांना संधी द्या. म्हणजे आधी जुन्यांना जागा द्या आणि मग उरलेल्या जागांवर नवीन भरती. अगदी तेच. हे जे उरलेलं 10% काम असतं ना, ते बहुधा अत्यंत दुर्गम भागातील शाळा, बदल्यांचे वाद किंवा काही तांत्रिक त्रुटींमुळे रखडलेलं असतं. जोपर्यंत हे समायोजन 100% पूर्ण होत नाही, तोपर्यंत पोर्टलवर जिल्हा परिषदा किंवा खासगी शाळांच्या रिक्त पदांची अचूक आकडेवारी अपडेटच होऊ शकत नाही. अच्छा. आणि म्हणूनच 100% संच मान्यता ही या भरतीची पूर्वअट आहे. समजलं. म्हणजे 90% काम झालं असलं तरी जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत नवीन जाहिरात काढणं हे जुन्या शिक्षकांवर अन्याय करणारं ठरू शकतं. नक्कीच. आता समजा ही संच मान्यता आणि समायोजनाची आकडेवारी निश्चित झाली, एकूण रिक्त जागा समजल्या, पण त्यानंतरचा टप्पा याहून अधिक भयानक वाटतो. म्हणजे तुम्ही रोस्टरबद्दल बोलताय का? हो, बिंदुनामावली किंवा रोस्टर.
बातमीत म्हटलंय की कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये म्हणून खाजगी शाळांसाठीही शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदू नामावलीची तपासणी अनिवार्य केली आहे. बरोबर. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीसाठी. हो, आणि यासाठी विभागीय स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पण इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. कोणता विरोधाभास? बातमीत पुढे असं म्हटलंय की या कामासाठी अनुभवी आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मला सांगा, प्रक्रियेला गती द्यायची आहे, नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, मग या जुन्या निवृत्त अधिकाऱ्यांना परत बोलावणं म्हणजे पुन्हा त्याच जुन्या लाल फितीच्या कारभाराला आमंत्रण देण्यासारखं नाही का? हां, आक्षेप समजण्यासारखा आहे. पण हे बघा, आरक्षणाचं गणित हे सॉफ्टवेअरपेक्षा मानवी अनुभवावर आणि कायद्याच्या सूक्ष्म जाणीवेवर जास्त अवलंबून असतं. म्हणजे कसं? बिंदू नामावली म्हणजे फक्त कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आहे एवढंच नसतं. त्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे स्तर असतात. गुंतागुंतीचे स्तर म्हणजे नेमकं काय? आरक्षण तर राज्यघटनेने ठरवून दिलेलं आहे. तर तेवढं गणित काय असतं? गणित असतं ते समांतर आरक्षणाचं आणि बॅकलॉगचं. सर्वसाधारण सामाजिक आरक्षण म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय इत्यादी. याला आपण उभं आरक्षण म्हणूया. अच्छा, व्हर्टिकल रिझर्वेशन. हो, पण या प्रत्येक उभ्या आरक्षणामध्ये पुन्हा आडवे आरक्षण असते. म्हणजे महिलांसाठी 30%, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू यांच्यासाठीचे आरक्षण. बापरे, म्हणजे एका आरक्षणाच्या आत दुसरं आरक्षण? अगदी तसंच. आता विचार करा, जर एखाद्या शाळेत 5 जागा रिक्त आहेत, तर त्यातल्या किती जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असतील आणि किती जागा ओबीसी प्रवर्गातील माजी सैनिकांसाठी असतील हे ठरवणं अत्यंत क्लिष्ट असतं. आणि इथेच या निवृत्त अधिकाऱ्यांची इन्स्टिट्यूशनल मेमरी कामी येते असं तुम्हाला म्हणायचंय का? होय. समजा एखाद्या नवीन लिपिकाने सॉफ्टवेअरमध्ये डेटा टाकला, त्यात आडव्या आणि उभ्या आरक्षणाची सांगड घालताना एका जागेचा फरक पडला, सॉफ्टवेअर कदाचित ती कायदेशीर त्रुटी पकडणार नाही. बरोबर आहे, सॉफ्टवेअर फक्त आकडे बघणार. तेच तर. आणि मागासवर्गीय कक्षाकडूनही फाईल प्रमाणित होतानाही ती चूक दुर्लक्षित राहिली असं समजूया. पण जेव्हा ही जाहिरात पवित्र पोर्टलवर बाहेर येईल, तेव्हा एखादा सजग उमेदवार न्यायालयात जाऊन पुराव्यासह दाखवून देईल की माझ्या प्रवर्गावर अन्याय झाला आहे, बिंदू नामावली चुकली आहे. आणि पुढच्या एका क्षणात संपूर्ण भरती प्रक्रियेवर स्थगिती येईल, स्टे येईल. 2010च्या दशकात अशा रोस्टरमधील चुकांमुळे अनेक भरती प्रक्रिया वर्षानुवर्ष कोर्टात कशा अडकल्या होत्या याचा इतिहास या निवृत्त अधिकाऱ्यांना मुखोद्गत असतो. अच्छा, म्हणजे त्यांना आधीच माहीत असतं की कुठे चूक होऊ शकते? हो, त्यांना माहीत असतं की फाईल तपासताना नेमक्या कोणत्या तांत्रिक चुका निघू शकतात. त्या आधीच सुधारल्या तर न्यायालयात जाण्याची वेळच येत नाही. याचा अर्थ असा की एखाद्या उमेदवाराला सध्या वाटू शकता की या विशेष कक्षाच्या स्थापनेमुळे किंवा बिंदू नामावलीच्या तपासणीमुळे प्रक्रियेला एवढा वेळ का लागतोय, पण याच रोस्टरमधील एका छोट्याशा चुकीमुळे भविष्यात उमेदवारांच्या पदरी वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची वेळ येऊ शकते. अगदी बरोबर. म्हणजे ही प्रशासकीय दिरंगाई नसून भविष्यात भरती सुरक्षित राहावी यासाठी तयार केलेली एक कायदेशीर ढाल आहे. आणि खासगी संस्थांच्या बाबतीत तर हे अधिक महत्त्वाचं आहे, कारण जिल्हा परिषदांच्या बिंदू नामावलीवर शासनाचे थेट नियंत्रण असते. पण हजारो खासगी संस्थांच्या बिंदू नामावली एकत्रित करणे आणि त्या तपासून घेणे हे महाकठीण काम असते. हो, ते तर एका मोठ्या डेटाबेससारखं असणार. म्हणूनच या विशेष कक्षाची स्थापना करून प्रक्रियेतील चुका शून्यावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. आता आरक्षणाच्या या क्लिष्ट गणिताकडून आपण थोडं भौगोलिक नियमांकडे वळूया. बरं. कारण राज्यभरासाठी एकच बिंदू नामावली ठरवणे पुरेसे नसते. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती सर्वत्र समान नाही. हो, नक्कीच. विशेषतः जेव्हा आपण आदिवासी बहुल भागांचा विचार करतो तेव्हा हे सर्वसाधारण आरक्षणाचे नियम तिथे जसेच्या तसे लागू पडत नाहीत. 29 मार्चच्या या बातमीत पेसा क्षेत्राचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हो, पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज. बरोबर. नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्व लागू केली आहेत असं म्हटलंय. हो. पण मला हा प्रश्न पडलाय की पेसा कायदा लागू झाल्याने भरतीच्या मूळ प्रक्रियेत असा काय मोठा तांत्रिक बदल होतो जो सर्वसाधारण भरतीपेक्षा वेगळा आहे? हा अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा आहे. तांत्रिक बदल हा मुळापासून होतो. पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या विशिष्ट गावांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये शिक्षकांची पदे भरताना राज्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तिथे चालत नाही. म्हणजे जनरल मेरिट लिस्ट तिथे वापरता येत नाही का? नाही. तिथे केवळ आणि केवळ स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्याची कायदेशीर तरतूद असते.
म्हणजे या क्षेत्रातील रिक्त जागांवर इतर प्रवर्गातील किंवा बाहेरच्या जिल्ह्यांतील उमेदवारांचा विचारच केला जाऊ शकत नाही. अच्छा, पण जर पेसा क्षेत्राचा मुद्दा एवढा स्वतंत्र आणि वेगळा आहे तर याचा संपूर्ण राज्याच्या भरतीवर काय परिणाम होतो? म्हणजे हे पेसा क्षेत्रातील 8 जिल्हे बाजूला ठेवून बाकीच्या महाराष्ट्राची भरती प्रक्रिया सुरू करायला प्रशासनाला काय अडचण आहे? अडचण पवित्र पोर्टलच्या तांत्रिक रचनेत आहे. कशी काय? पोर्टल हे संपूर्ण राज्यासाठी एकच केंद्रीकृत प्रणाली आहे. सेंट्रलाइज सिस्टीम आहे ती. उमेदवारांचे पसंतीक्रम हे एकमेकांत गुंतलेले असतात. जर प्रशासनाने घाईघाईत जाहिरात काढली आणि पेसा क्षेत्रातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये मिसळल्या किंवा पेसाच्या नियमांचे उल्लंघन केले तर कोर्टात केस होईल? अगदी बरोबर. तो थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान ठरतो. आणि जर एका जिल्ह्यात यावरून कायदेशीर त्रुटी निर्माण झाली आणि तिथे कोर्टाने स्थगिती दिली तर संपूर्ण राज्याच्या प्रणालीला ब्रेक लागू शकतो. बापरे, म्हणजे एका ठिकाणची चूक पूर्ण राज्याला वेठीस धरू शकते. हो ना. रायगड किंवा रत्नागिरीसाठी कदाचित स्वतंत्र किंवा अधिक स्पष्ट सूचना असलेली जाहिरात पोर्टलवर दिसू शकेल, पण मूळ डेटाबेस एकच असल्याने ह्या 8 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणं प्रशासनासाठी सर्वोच्च प्राधान्याचं आहे. उमेदवारांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अनेकदा आपण संपूर्ण राज्यासाठी एकच नियम असेल असं गृहीत धरून चालतो, पण भौगोलिक आरक्षणाचे हे नियम भरतीचं चित्र पूर्णपणे बदलू शकतात. हो, हे उमेदवारांनी नक्कीच लक्षात ठेवायला हवं. आता आपण असं गृहीत धरूया की या सर्व पडद्यामागच्या प्रशासकीय घडामोडी संपल्या. बरं. म्हणजे संचमान्यता झाली, अतिरिक्त शिक्षक सामावले गेले, रोस्टर तपासून झालं आणि पेसाचे नियमही काटेकोरपणे पाळले गेले. अच्छा. यानंतर येतो तो उमेदवारांच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्यक्ष उमेदवारांची निवड कशी होणार? बातमीत स्पष्ट केलंय की ही भरती मे-जून 2025 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2025च्या निकालावर आधारित असणार आहे. हो, आणि इथे उमेदवारांनी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे नोंद घेणं गरजेचं आहे. जुन्या म्हणजे 2023च्या परीक्षांचे गुण आता ग्राह्य धरले जाणार नाहीत. अच्छा, म्हणजे जुने मार्क्स व्हॅलिड नसणार? नाही. 18 ऑगस्ट 2025 रोजी जो नवीन टेटचा निकाल जाहीर झाला आहे, केवळ आणि केवळ त्या गुणवत्तेवरच यापुढील सर्व सूत्रे अवलंबून आहेत. म्हणजे ज्या उमेदवारांनी अद्याप पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांना नवीन सूचनांची वाट पाहावी लागेल. हो, त्यांच्यासाठी नवीन सूचना काय येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्या तरी सर्व भरती 2025च्या गुणांवरच केंद्रित आहे. यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की नवीन उमेदवारांसाठी ही खऱ्या अर्थाने एक फ्रेश सुरुवात आहे. पण इथे मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. प्रत्यक्ष निवडीच्या वेळी पवित्र पोर्टलवर उमेदवारांना 2 मुख्य पर्याय उपलब्ध असणार आहेत. एक मुलाखतीशिवाय आणि दुसरा मुलाखतीसह. बरोबर. विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांमध्ये थेट गुणवत्ता यादीवरून मुलाखतीशिवाय निवड होईल हे समजायला खूप सोपं आहे. हो. पण काही खासगी अनुदानित शिक्षण संस्थांसाठी मुलाखतीसह हा जो पर्याय दिला आहे तिथे मला मोठी शंका आहे. कोणती शंका? हे बघा, शिक्षण विभाग एका बाजूला बातमीत असं स्पष्ट करत आहे की अंतिम निवड ही पूर्णपणे टेटच्या गुणांच्या आधारेच होणार आहे. हो, तसं म्हटलंय. आणि दुसऱ्या बाजूला ते खासगी संस्थांना उमेदवारांची मुलाखत घेण्याची मुभा देत आहेत. जर खासगी संस्थाचालक मुलाखत घेणार असतील तर ते साहजिकच त्यांच्या मर्जीतील, ओळखीतल्या किंवा वशिला असलेल्या उमेदवारांनाच निवडतील ना. हा तर थेट विरोधाभास आहे. गुणांवरच निवड करायची असेल तर मुलाखतीचा घाट कशाला? हां, विरोधाभास वाटत असला तरी तो खासगी संस्थांमधील पूर्वीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शोधून काढलेला एक अत्यंत प्रभावी सुवर्णमध्य आहे. सुवर्णमध्य? हां. मग तो कसा? हे बघा, पवित्र पोर्टल अस्तित्वात येण्यापूर्वी खासगी संस्थांमध्ये नेमकं हेच व्हायचं. वशिलेबाजी किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा अनेक चर्चा असायच्या. पण आता सिस्टीमने यावर असा काही तांत्रिक उपाय शोधला आहे की संस्थाचालकांची मनमानी पूर्णपणे थांबली आहे. पण ती कशी? हां, मुलाखतीसह पर्याय प्रत्यक्षात कसा काम करतो? जेव्हा एखादी खासगी संस्था पवित्र पोर्टलवर एका जागेची जाहिरात देते तेव्हा ती संस्था स्वतःहून कोणत्याही उमेदवाराला बोलावू शकत नाही. अच्छा, म्हणजे त्यांना कुणाला बोलवायचं हे ठरवता येत नाही? नाही ठरवता येत. पोर्टल स्वतः त्या एका जागेसाठी टेटमध्ये सर्वाधिक गुण असलेल्या ठराविक उमेदवारांची यादी तयार करते. उदाहरणार्थ एका जागेसाठी 10 उमेदवार आणि फक्त त्याच उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठवते. ओहो, म्हणजेच जे 10 लोक मुलाखतीसाठी जातात ते आधीच गुणवत्तेच्या निकषावर घासून पुसून तयार झालेले असतात. बरोबर आहे. मेरिटवालेच असतात ते. अच्छा.
म्हणजे संस्थाचालक उरलेल्या हजारो उमेदवारांमधून त्यांच्या मर्जीतील कोणालाही थेट बोलावू शकत नाहीत. बिलकुल नाही. आता पुढची पायरी पहा. संस्थाचालक या पाठवलेल्या 10 जणांची मुलाखत घेऊ शकतात. मग त्यांचे शिकवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी डेमो क्लास घेऊ शकतात. बरोबर, ते गरजेचं आहे. पण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना या मुलाखतीचे गुण हे केवळ नाममात्र असतात. मूळ टेटचे गुण हेच तिथे निर्णायक ठरतात. जर एखाद्या उमेदवाराला टेटमध्ये खूप चांगले गुण असतील तर संस्थाचालक केवळ मुलाखतीत कमी गुण देऊन त्याला डावलू शकत नाहीत. बापरे, हे तर खूपच भारी आहे. हो ना, कारण सिस्टमच्या मॅट्रिक्समध्ये टेटच्या गुणांचे वजन इतके जास्त असते की वशिलेबाजी करायची म्हटली तरी गणितात ती बसतच नाही. हे खरोखरच भन्नाट आहे. म्हणजे खाजगी संस्थांना शिक्षकांचे शिकवण्याचे कौशल्य आणि व्यक्तिमत्व तपासण्याचे स्वातंत्र्य तर दिले, पण त्याचवेळी उमेदवारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि वशिलेबाजीला पूर्णपणे चाप लावण्यासाठी टेटच्या गुणांचा अंकुशही ठेवला. अगदी बरोबर. यामुळे खऱ्या अर्थाने मेरिटलाच न्याय मिळेल. उमेदवारांना हे समजणं खूप गरजेचे आहे की पसंतीक्रम नोंदवताना मुलाखतीसह हा पर्याय निवडताना घाबरण्याची गरज नाही. मुलाखत असली तरी तुमचे टेटचे मार्क्स तुमचा सर्वात मोठा आणि भक्कम आधार आहेत. म्हणूनच उमेदवारांनी आपल्या पसंतीक्रम नोंदवताना आपले बूळ, संबंधित जिल्ह्यातील आणि प्रवर्गातील रिक्त जागा आणि आपली प्रत्यक्ष शिकवण्याची तयारी या सर्व बाबींचा अतिशय शांतपणे विचार करूनच निर्णय घेणं अपेक्षित आहे. तर आजच्या या बातमीची उकल करताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. 100% संच मान्यतेची कडक अट असो, निवृत्त अधिकाऱ्यांकडून तपासली जाणारी बिंदुनामावली असो, पेसा कायद्याची अंमलबजावणी असो किंवा मुलाखतीमधील गुणांचं गणित असो, हो, हे सर्व नियम उमेदवारांना केवळ त्रास देण्यासाठी किंवा भरती लांबवण्यासाठी नाहीत. ते यासाठी आहेत जेणेकरून भविष्यात कुणीही या भरतीवर बोट ठेवू शकणार नाही. बरोबर आहे. प्रशासकीय विलंब आणि कायदेशीर अचूकता यातील फरक उमेदवारांनी समजून घ्यायला हवा. घाईघाईत घेतलेले निर्णय नंतर आयुष्यभराचं मनस्ताप देऊ शकतात आणि उमेदवारांचं वय निघून जाऊ शकतं. तेही खरंच आहे. त्यापेक्षा थोडा वेळ लागला तरी चालेल, पण प्रक्रिया निर्दोष असावी हाच या संपूर्ण प्रक्रियेमागील मूळ उद्देश आहे. पण आपण या सगळ्या तांत्रिक चर्चा करत असताना एका अतिशय मूलभूत आणि ज्वलंत प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत असं मला वाटतं. कोणता प्रश्न? आपण मगाशी पाहिलं की संपूर्ण शिक्षक भरती, रोस्टर, समायोजन, जाहिरातीची पदे हे सगळं संच मान्यतेवर अवलंबून आहे. हो, स्टाफिंग पॅटर्न. आणि संच मान्यता कशावर अवलंबून आहे? तर शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर. आज आपण 29 मार्चच्या बातमीवरून जागांच्या आकड्यांची गणितं मांडतोय, कायद्याची चर्चा करतोय. बरोबर. पण जर आपण पुढच्या 10-15 वर्षांचा विचार केला तर आज महाराष्ट्राचा जन्मदर वेगाने कमी होत आहे. त्यातच ग्रामीण भागातही पालकांचा कल झपाट्याने खाजगी इंग्रजी माध्यमाच्या किंवा विना अनुदानित शाळांकडे वाढत आहे. हो, हे चित्र तर सगळीकडे दिसतंय. मग जर भविष्यात सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थीच उरले नाहीत तर प्रशासनाने कितीही अचूक बिंदुनामावली केली आणि 100% संच मान्यता केली तरी सरकारी पदे तरी कुठून निर्माण होणार? बापरे, हा खरोखरच शिक्षण क्षेत्राच्या मुळावर घाव घालणारा आणि डोळ्यात अंजन घालणारा मुद्दा आहे. विद्यार्थी असतील तरच शाळा टिकतील आणि शाळा टिकल्या तरच शिक्षकांच्या नोकऱ्या राहतील. होय, या बदलत्या जनसांख्यिकीय आणि सामाजिक समीकरणाचा थेट फटका उद्याच्या सरकारी शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण पिढीला बसणार आहे. नक्कीच. त्यामुळे फक्त पवित्र पोर्टलच्या जाहिरातीची वाट न पाहता आपल्या शैक्षणिक व्यवस्थेने, धोरणकर्त्यांनी आणि स्वतः उमेदवारांनी या घटत्या विद्यार्थी संख्येच्या संकटाचा आणि सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्याचा विचार आत्तापासूनच करायला नको का? हा खूपच सखोल विचार आहे. याच एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आजच्या या विश्लेषणाची सांगता करूया. या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी जाताना. तोपर्यंत स्वतःला माहितीपूर्ण ठेवा आणि विचार करत रहा.